पागोटे सरपंच कुणाल पाटील यांच्यावर जीवघेणा हल्ला। बीड जिल्ह्यातील मसाजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या घटनेची पागोटेमध्ये पुनरावृत्ती, आरोपींना अटक करण्याची कुणाल पाटील यांची मागणी। महाराष्ट्रात बीड जिल्ह्यात मसाजोग येथील सरपंच संतोष देशमुखांची हत्येची घटना ताजी असताना उरण तालुक्यात पागोटे येथे पुन्हा तशीच पुनरावृत्ती घडली। त्यामुळे जनतेच्या सेवेसाठी 24 तास उपलब्ध असलेल्या सरपंचांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर। कुणाल पाटील वय वर्ष 28, धंदा व्यवसाय पागोटे गावात त्यांच्या कुटुंबासह राहतात। ते पागोटे गावचे सरपंच असून त्यांची मे एक्सप्रेस लॉजिस्टिक नावाने कंपनी कार्यरत आहे। पाटील अनेक वर्ष गावात आजूबाजूच्या परिसरात समाज प्रबोधनाची कामे करतात। नवघर कुंडेगाव रस्त्यावर कंटेनर केबिनच्या ऑफिस मधून ही कामे ते करतात। दिनांक 9/10/2024 ला दुपारी 3 वाजताच्या सुमारास सरपंच कुणाल पाटील कंटेनर ऑफिस मध्ये काम करीत असताना काही इसम आरडाओरड करत ऑफिस बाहेर येऊन अश्लील भाषेत शिवीगाळ तसेच धमकी देत सरपंच कुणाल पाटील व त्यांच्या 2 साथीदारांवर जीवघेणा हल्ला केला। जीवे ठार मारण्यासाठी आलेल्या इस्मानी लाथाबुक्की आणि मारहाण केली। बंदुके व तलवार ही त्यांनी सोबत आणली होती। मात्र सीसीटीव्ही कॅमेरा असल्याने सदर इस्मानी आपली हत्यारे लपविली आणि आरोपींनी तेथून पळ काढला। या हल्ल्यानेच पाटील व त्यांचे 2 साथीदार यांनी इंदिरा गांधी शासकीय ग्रामीण रुग्णालय उरण येथे हॉस्पिटलमध्ये जाऊन उपचार घेतले। सरपंच कुणाल पाटील व त्यांचे 2 साथीदार ऋषिकेश म्हात्रे व आकाश म्हात्रे यांचा खून सीसीटीव्ही मुळे होता वाचला। मस्साजोग येथील सरपंच खून प्रकरण जीवघेणा हल्ल्याची पुनरावृत्ती उरण तालुका पागोटे गावात झाल्याने सरपंच पदावर काम करणाऱ्या व्यक्तीची सुरक्षितता धोक्यात आली। पोलीस प्रशासन व महाराष्ट्र शासनाचे सरपंचांच्या अशा घटनेकडे दुर्लक्ष झाल्याने पुन्हा असे प्रकार होत असल्याने पोलीस प्रशासनाच्या व शासनाच्या भूमिकेवर पुन्हा एकदा संशय निर्माण झालाय। सरपंच कुणाल पाटील यांनी संबंधित इसमावर कठोरात कठोर कारवाई करून त्यांना अटक व्हावी या उद्देशाने पागोटे येथे पत्रकार परिषद घेत त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याबाबत माहिती दिली। पत्रकार परिषदेत पाटील यांनी सांगितले की मी सरपंच झाल्याने माझ्यासोबत ग्रामपंचायत निवडणुकीत ज्यांची हार झाली ते प्रतिस्पर्धी माझ्या विरोधात कट कारस्थाने राजकीय द्वेष व व्यावसायिक वादातून माझ्यावर हा जीवघेणा हल्ला झालाय। सीसीटीव्ही फुटेजद्वारे माहिती काढली असता महेश हरिभाऊ पंडित, किरण हरिभाऊ पंडित, सौरभ दिलीप पाटील, जितेंद्र सदानंद पाटील सर्व राहणार पागोटे, सनी कैकाडी, मेघदूत कैकाडी राहणार करंजाडे, तालुका पनवेल, जिल्हा रायगड इतर 10 ते 12 इसम माझ्यावर हल्ला करायला आले। त्याच दिवशी मी उरण पोलीस स्टेशनला संबंधित इसमा विरोधात गुन्हा दाखल करायला गेलो असता पोलिसांनी गुन्हा दाखल केला नाही, म्हणून मी उरणच्या न्यायालयात गेलो। न्यायालयाने गुन्हा दाखल करण्याचे पोलिसांना आदेश दिले। गुन्हे दाखल करण्याची न्यायालयाने परवानगी दिली। त्यानुसार मी 22 डिसेंबरला उरण पोलीस ठाण्यात संबंधिताविरुद्ध जबाब दिला। मी केलेल्या तक्रार व जबाबानुसार जीवघेणा हल्ला करणारे गुंड प्रवृत्तीचे महेश हरिभाऊ पंडित, किरण हरिभाऊ पंडित, सौरभ दिलीप पाटील, जितेंद्र सदानंद पाटील, सनी कैकाडी, मेघदूत कैकाडी यांच्यावर पोलीस प्रशासनातर्फे गुन्हा दाखल करण्यात आला। मात्र सदर आरोपी अजूनही मोकाट फिरतायत। आरोपींवर वेगवेगळे गुन्हे दाखल असतानाही कोणतीही कारवाई होत नाही। त्यांना अद्यापही अटक झालेली नाही। मोकाट फिरणाऱ्या आरोपींनी पुन्हा माझ्यावर किंवा माझ्या साथीदारांवर जीवघेणा हल्ला केला, त्यात कोणाचा मृत्यू झाला तर त्याला जबाबदार कोण? गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल होऊन सुद्धा आरोपी मोकाट फिरतातच कसे, असा सवाल सरपंच कुणाल पाटील यांनी पत्रकार परिषदेत उपस्थित केलाय। यावेळी त्यांनी भ्याड हल्ला केलेल्या गुंड प्रवृत्तीच्या आरोपींना त्वरित अटक करण्याची मागणी केली। सर्वसामान्य नागरिकांनाही त्याचा धोका आहे, त्यामुळे संबंधित आरोपींना त्वरित अटक करून कठोरात कठोर कारवाई करावी अशी मागणी आता जनतेने सुद्धा केली आहे। तेव्हा दिली होती। हल्ला झाल्यानंतर मनोज शेट्टी होते। मनोज शेट्टीला मी घेऊन गेलो, पण तिथं काही केस घेतलीच नाही। म्हणजे माझं केसच नाही घेतली तिथं। एनसी घेतली। एनसी मध्ये पण त्याला मी बोललो की 10-15 लोक आहेत, त्यांची नावं आपल्याला काढायला लागतील। तर मला जेवढी नावं माहिती होती तेवढी मी दिली। गावगुंड्यांची होती त्यांची दिली। सनी कैकाडे हा फेमस नाव आहे, म्हणजे त्याच्या ऑलरेडी 10-12 गुन्हे दाखल आहेत। खंडणीचे, मारामारीचे हे भरपूर गुन्हे दाखल आहेत ते, आणि मी नावं दिली होती, पण त्याने केसच नव्हती घ्यायची। केस घेतलीच नाही। शेवटी मला कोर्टात जाऊन वरती वगैरे केलं नाही का, सीपी वगैरे जे कॉन्टॅक्ट कमिशनरला, डीसीपी आणि एसीपीला लेटर पण दिलंय 11 तारखेला। 11/10/2024 ला लेटर पण आपण पत्रावर पण केला होता। गाडी नंबर बीडचा वगैरे असा हल्ला होतोय आणि या घटना होतात, त्यावर घ्यायला पाहिजे होती। बीडची घटना आता झाली आणि ठीक आहे ना, माझ्यावर प्रकरण 2 महिने अगोदर आता उजेडात आला त्याहून आपलं घ्यायला पाहिजे होती ना। तक्रारची तारीख काय आहे? 9/10/2024 अगोदरची, आणि आता कोर्टातून आदेश आले परवाच्या दिवशी। हल्ला माझा 9-10 तारखेला झाला। अरे बापरे, तुम्ही बोलताय बीडचा हल्ला आता झालाय, म्हणजे त्याला ओपन झालाय ना, आता बघायला पाहिजे। त्याच्याहून त्या पोलिस त्याच्यावर काहीतरी पोलिसांचं दक्ष आपला सपोर्ट करायला पाहिजे। एकच विनंती आहे, मी फोटो आणि व्हिडिओ देत आहे पत्रकारांना, पण पूर्ण त्याच्यात सर्व आहेत। गाड्या सहित त्यांचं पकडताना
मारताना. तो चिडला कुठं बघा सरपंच याच्यात त्याची हार झाली तिथं तेव्हापासून तो रागच आहे. सध्या वाद कशावर झाला? सध्या त्याचा तोच कामधंदा त्याचं कामधंदे कामाचे म्हणजे मी सरपंच झाल्यापासून म्हणजे मला कामं भेटली, तो राग हारला, तो त्याची थोडी बदनामी झाली हारल्यामुळं आणि तेच राग त्याचे धंदे मला भेटायला लागले. त्याला भेटत नाही. ट्रान्सपोर्टमध्ये शेवटी मी आता मला धंदे भेटायला लागले. तो एक राग त्याचा मनातला. पण राग थोडी असेल तू पण घे मी पण घेईन, धंदे आहेत, आज तुझे उद्या माझे आहेत. तर पोलिसांनी पण थोडा गंभीर लक्ष द्यायला पाहिजे. प्लस कसं सरपंच आहे ना, सरपंच गावात पोलिसांनी उलट याच्यावरती अधिक महत्व आहे, लक्ष द्यायला पाहिजे. काल तुम्ही त्यांना भेटलो, ते तिथं फिरतात गावात, मी गावात व्हॅन पाठवा आणि गावातून न्या तुम्ही त्यांना. अजून हल्ला झाला असेल तर 452 कलम दाखल व्हायला पाहिजे होते गुन्ह्यामध्ये. अवसर ते केसच नव्हतं घेत, केस नाही घेतली, केस ती ताई आता कलम चेंज 3 पेक्षा अधिक माणसं असतील तर तो 452 होतो. आता कलम चेंज झाले. 2023 प्रमाणे 307 होता, 109 आता 109 आहे. 109 झाले म्हणजे त्यांना डायरेक्ट अटक करणं होत आहे 3 दिवसात. आरोपी सिनियर पाशी बसून येत आहेत. हा मीटिंग होते त्यांची, काल मीटिंग होती आरोपीची, वॉरंट निघलेला आहे तरी मीटिंग तिथं सिनियर जवळ आरोपी बसलेला आहे. मीटिंग करून आला आरोपी तिथं सिनियरच्या कॅबिनमध्ये जायला. महाराष्ट्र वेदभूमीसाठी विठ्ठल ममताबादे उरण. ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आजच आपल्या महाराष्ट्र वेदभूमी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका.